तुम्ही जर स्वतःचं काहीतरी करायचं ठरवलं असेल, तर छोटी सुरुवात करा, पण करा. आपण काय करतो ना, की आपल्याला काहीतरी करायचं आहे, पण काय करायचं, कुठून सुरुवात करायची हे आपल्याला कळत नसतं आणि कळालंही तरी ना उद्या करू, उद्या करू असं आपण म्हणत राहतो. परंतु तो उद्या हा कधीच येत नाही. जर का तुम्ही ठरवलंय आज करणार, तर तो तुमचा आज हा आजच असणार आणि ते तुमचं काम ते आजच होणार. बरोबर आहे ना? कारण उद्याचा दिवस हा कधीच येत नसतो. म्हणून जे करायचं आहे ते आता करायचं आहे आणि आज करायचं. आता जेव्हा आपण घरी असतो ना, तेव्हा आपल्याला नेहमी असं वाटत असतं, की मला स्वतःचं असं काहीतरी करायचं आहे, पण काय करू हे आपल्याला कळत नाही आणि ते कळालंही ना, तरी मग सुरुवात कुठून करायचं हे कळत नाही. परंतु काहीही न ठरवता जर का आपण म्हटलं, "हां, मी आता करणार आहे." जोपर्यंत तुम्ही ते करत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला ती गोष्ट कळणारच नाही आणि समजणारच नाही. तुम्ही जेव्हा ती करत जाता ना, तेव्हा ती गोष्ट तुम्हाला आपोआप समजत जाते, ती तुमच्या हातातून आपोआप घडत जाते. आता जेव्हा आपण घरी असतो, तेव्हा एक गिल्ट असतो मनामध्ये, की लोकं म्हणतात, की "तू घरीच असते, काय काम करते घरी दिवसभर?" आणि दिवसभर असं मोठं कामही काय असतं, सगळी धुणी-भांडी, कपडे झाल्यानंतर रिकामेच तर असता. परंतु त्यांना काय सांगायची मनातली खंत काय असते ती, शिकल्यानंतर खूप काही करायचं असते, खूप काही बनायचं असते, पण ते सगळं काही डावलून घरासाठी, कुटुंबासाठी, मुलांसाठी जेव्हा आपण 4 भिंतींमध्ये बसून राहतो, तेव्हा काही गोष्टी आपल्याला करायला मिळत नाही आणि जेव्हा ती एक संधी अशी आपल्याला सांगून येते ना, तेव्हा त्या संधीचं सोनं मात्र आपल्याला हे करता आलं पाहिजे. कारण 4 लोकं आहेत, बोलतच राहणार. जेव्हा आपण एखादं स्किल शिकतो ना आणि त्या स्किलचा वापर आपण स्वतःसाठी, घरासाठी प्लस ना स्वतःला इंडिपेंडंट बनवण्यासाठी जेव्हा करतो ना, तर खरं ते स्किल असते असं मी तरी म्हणेन. नाहीतर शिकताना आपण बऱ्याचशा डिग्र्या घेतल्यात, पण त्या डिग्र्यांचा उपयोग आज आपल्याला कुठं होतोय, याचा जर खरंच विचार केला ना, तर कुठेच नाही. जर त्या डिग्रीसोबत तुमच्याकडे एखादं स्किल असेल ना, तर ते स्किल तुम्ही कुठंही राहून विकू शकता. त्या स्किलमधून पैसे कमावू शकता. हे आज मला कळते वयाच्या 30शी नंतर. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते, की स्किल हे इतकं महत्त्वाचं गोष्ट आहे ना आयुष्यामध्ये. कारण मी प्रत्येक वेळी ऐकते, तुम्हालाही सांगते, वाचते, की कला ही जगायला शिकवते आणि ते म्हणतात ना, ते आत्ता कुठं कळते, की खरं कला कुठलीही असो, कुठलीही कला लहान नसते, कुठली कला मोठी नसते. त्या कलेमधून तुम्ही काय शिकता, काय आत्मसात करता, काय समाजाला देऊ करता, याच्यातून त्या कलेचा जी काही श्रेष्ठता असते ना, ती कळत असते. म्हणून कुठलीही कला, कुठलंही काम हे कमी दर्जाचं नसते. जेव्हा आता खरं ॲक्चुअल फॅक्ट मी सांगते तुम्हाला, जेव्हा 10वी-12वी होते, तेव्हा अशी खूप मोठी स्वप्न असायची, की हे व्हायचं, ते व्हायचं, हे ऑफिसर व्हायचं, ते व्हायचं. आणि त्यावेळेस जेव्हा शिवणकाम करायच्या काही लेडीज करायच्या, काही मुली करायच्या, अजून पार्लर वगैरे करायच्या किंवा मेहंदी वगैरे. तर काय वाटायचं ना काही जणांना, की हे काय शिवणकाम हे घरी बसून करायचे आणि दुसऱ्यांचे कपडे शिवायचे, हे काय पार्लर दुसऱ्याच्या तोंडाला क्रीम लावायची. म्हणजे हे गोष्टी कशा तेव्हा असं वाटायच्या बऱ्याच जण, आजही काही जणांना वाटतात. परंतु त्यामधून मिळणारा बेनिफिट, ते स्किल इतकं आता ट्रेंडिंगमध्ये आहे आणि त्याच्यातून मिळणारं आउटपुटसुद्धा इतकं हे आहे ना, की असं वाटते, अरे ह्या डिग्र्या घेण्यात बसल्यापेक्षा ना, आपण जर का ते स्किल शिकलो असतो ना, तर आज स्वतःचा आपण एक इंडिपेंडंट म्हणू ना, की रोजचे पैसे आपल्याकडे आले असते. पण ती एक गोष्ट वेगळी आहे. तुम्ही तुम्ही ज्या क्षेत्रात असता किंवा तुम्हाला जी कला शिकायला आवडते, तीच कला आपण शिकली पाहिजे. मग उगाच तिकडे ट्रेंड आहे म्हणून तुम्ही तिकडे जाताय, तर त्याच्यात काहीही फायदा नाही. तुम्हाला त्या गोष्टीत रस आहे का? ती गोष्ट तुम्ही करू शकता का? किंवा तुम्हाला ज्या गोष्टीत रस आहे, त्या गोष्टीला ती गोष्ट अनुसरून आहे का? किंवा ती एकमेकांशी अनुरूप आहे का? तर ती ती गोष्ट तुम्ही शिकू शकता. आता जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट एक्सप्लोर करायला आवडते, कुणाला आर्ट आवडते, कुणाला म्हणजे ह्या गोष्टी कसं एकमेकांशी संलग्न आहेत, की त्या गोष्टीतून ती गोष्ट होते, त्या गोष्टीतून ती गोष्ट होते. तर ह्या गोष्टी जर का तुम्ही करत असाल, तर खरंच फायद्यात पडा. आता मी याआधी तुमच्यासोबत काही व्हिडिओ शेअर केले होते, जे की OHP शीटच्या रिलेटेड होते, की त्या शीटवरती मी रांगोळीच मधल्या काळात तुमच्यासोबत बऱ्याचशा शेअर केल्या. ऑर्डर्सही आल्या, डिझाईनच्या ऑर्डर्स आल्या, काही आपल्या रांगोळीच्या डिझाईन्स आल्या. पण मध्यंतरी
मी त्या बंद केल्या होत्या बऱ्याचशा कारणांमुळे. आता प्रत्येक गोष्ट आपण सोशल मीडियावर नाही सांगू शकत. तर आता परत एकदा ना नवीन काहीतरी ट्राय करायचं असतं मला घरासाठी, मुलांसाठी. म्हणजे आपण ते शिकलो ना, आता ह्या गोष्टी आर्ट अँड क्राफ्टच्या तुम्ही जर बघितलं ना, तर आपल्या मुलांना स्कूलमध्ये सर्रास असतात. सॅटर्डेला किंवा कुठल्याही अशा एक वीकमध्ये एका दिवशी किंवा प्रोजेक्ट वगैरे देतात. तर ह्या गोष्टी ना मग आपल्याला बाहेरून जाऊन विकत आणाव्या लागतात. नाहीतर मग आपल्याला ते शोधावं लागतं, की कसं बनवायचं, काय पण हे जे काही स्किल असतात ना, हे आपण जर का थोडेफार आपणच स्वतः आत्मसात केले ना, तर आपल्याला ते मुलांमध्ये सुद्धा देता येतात आणि आपण जे करतो ते बघून ना मुलंसुद्धा करतात आणि त्यामध्ये त्यांचं जे काही आर्ट अँड क्राफ्ट ॲक्टिव्हिटीज ते सुद्धा डेव्हलप होत असतात. म्हणून आता नवीन एक वूलन मॅटचं म्हटलं, चला आपण सामान मागवूया आणि घरासाठी करूया आणि ते करता करता मला छान जमलं सुद्धा ते, कारण की आवड आहे अशा गोष्टी करायची आणि प्रत्येक गोष्ट नवीन काहीतरी शिकायची आणि ती गोष्टी परफेक्ट झाली पाहिजे या नादात मी असते आणि त्या गोष्टींना मग बऱ्याच जणांना आवडतात, माझ्याकडनं विकत घेतात. आता जेव्हा मी पहिला व्हिडिओ Instagramवर टाकला, 1-2 व्हिडिओ टाकले मी आणि त्या 2 व्हिडिओमध्येच मला फर्स्ट ऑर्डर मिळाली. जवळपासचीच होती, काही लांब नव्हतं किंवा मला ऑनलाईन वगैरे कुरिअर वगैरे करायची काही गरज पडली नाही. परंतु येणाऱ्या ऑर्डर आता येतीलच, त्यात काही हे नाही, येणारच आहेत. आणि परंतु तोपर्यंत आपण कसं, माझं कसं असतं ना, मला एखादी गोष्ट समजली ना, की आता ही गोष्ट चांगली आहे, तर मी ना ती गोष्ट दुसऱ्यांना नक्की सांगते. कारण चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं, नाही का? आणि एखादी वाईट गोष्ट असली ना, की मला असं वाटतं, की ही गोष्ट फालतू आहे किंवा या गोष्टीचा आपल्याला त्रास होतोय, तर समोरच्यालाही त्रास होईल. तर ती गोष्ट ना, मी इतक्या खोल खड्ड्यात गाडून ठेवते ना मनाच्या, की ते मी कधीच वर काढत नाही. तर माझा हा स्वभाव आहे. म्हणून चांगल्या गोष्टी मी नेहमी एक्सप्लोर करत असते, सांगत असते, की ज्यामुळे कसं आपलं माइंडसुद्धा फ्रेश होतं. आपण कुणाला काहीतरी चांगलं दिलं ना, याचंसुद्धा मनाला एक समाधान असतं. म्हणून उलन मॅटचं जसं मी स्टार्ट केलं ना, तसा व्हिडिओ मी तुमच्यासोबत जसाच्या तसा शेअर करते. ही माझी पहिलीच डिझाईन. म्हटलं चला आपण याच्यावर ट्राय करूया. कलर कॉम्बिनेशन काही मनात ठरवलं नव्हतं. फक्त घेतलं आणि ग्लू गन याच्या आधी मी वापरलेली आहे. बऱ्याचशा आर्ट अँड क्राफ्टच्या वस्तू मी बनवत राहते. तर त्यामध्ये मला हे स्टिक करायचं, इकडचं तिकडं कलर कॉम्बिनेशन याचं थोडंफार बेसिक नॉलेज आहे. त्यामुळे म्हटलं चला करूया. दुपारी दग झोपला आणि मग माझं काम चालू झालं. कारण आपलं कसं असतं ना, आपली मुलं आपली प्रायोरिटी असतात आणि असलीच पाहिजे. त्यांना खाऊ-पिऊ घातलं, झोपू घातलं, घरातली कामं आटोपली. आता म्हटलं झोपायपेक्षा ना, आपण एक छोटंसं छान डिझाईन बनवूया. तर ही डिझाईन मी तयार करायला घेतली. याची आउटलाईन मी ब्लॅक वूलननी केले आणि मध्ये म्हटलं चला छानपैकी कलर कॉम्बिनेशन करत करत असं मनाला सुद्धा ना छान वाटतं अशा गोष्टी करत असल्या की. आणि दुसरा विचारसुद्धा याच्यामध्ये आपण इतकं मग्न होऊन जातो ना, की आपल्या मनात कधी दुसरा विचार येतही नाही आणि दुसऱ्या गोष्टींचा विचार करायला आपल्याकडे वेळही नसतो. म्हणून अशा गोष्टींमध्ये जर का आपण मन गुंतवलं ना, तर खरं सांगते याच्यापेक्षा दुसरा आनंदच नाही. ही डिझाईन माझी तयार होत होती ना, तोपर्यंत मग माझ्या मुलीचं सुद्धा मधामध्येच चाललं होतं, की मम्मी हा कलर याच्यामध्ये छान दिसेल, तो कलर त्यामध्ये. म्हटलं बघा, की आपण काहीतरी करतो ना, मुलांना त्याचं कलर कॉम्बिनेशन, त्यामध्ये कुठली गोष्ट छान वाटेल, काय ॲड ऑन करायला पाहिजे, कुठं काय म्हणजे ह्या गोष्टीसुद्धा आपण न सांगता मुलांपर्यंत पोहोचू शकतो, नाही का? तर इकडे माझं बनवणं चाललं होतं. मग मला असं वाटलं आहे ना थोडं वेगळं वाटतंय, म्हणून म्हटलं परत याला आपण रेड कलरची परत एक आउटलाईन करूया त्याच्या बाहेर बाहेर. तर मग मी आता ती करायला घेतली आणि खरं सांगते, की पहिल्याच प्रयत्नात माझी छान छोटीशीच रांगोळी माझी रेडी झाली. आणि खूप मोठं म्हटलं करायचं नाही पहिल्याच वेळेस. आपल्याला काय जमते का, येतं का, आपल्याकडनं स्टिक होते का व्यवस्थित आणि फिनिशिंग येते का, यासाठी छोटीच गोष्ट आपण करायची हे मी ठरवलं होतं. आणि म्हटलं नंतर मग आपण जसं आपल्याला ते येत जाईल तसं आपण ते करूया. आणि मला पहिल्याच प्रयत्नात छान फिनिशिंग जमली, छान. आणि खूप कमी वेळेत मी ते केलंसुद्धा आणि ते बघितलं आणि एका जणांनी मला लगेच म्हटलं, की आम्हाला ही डिझाईन बनवून द्याल का? तर मी म्हटलं आता मी पहिल्यांदाच करते, तर एवढे काही मी पैसे घेणार नाही.
म्हटलं मी हां, करून देते. मी जे काही सामान आणलं होतं माझ्या घरासाठी रेडी करण्यासाठी, तर त्याच्यापेक्षा जास्त माझी फर्स्ट ऑर्डर ही विकल्या गेली. म्हणजे बघा, आपण काहीही करायचं म्हटलं ना, तर इच्छाशक्ती ही पाहिजेच आणि प्रामाणिक आपला प्रयत्न पाहिजे. ते जर करायचं आपल्या मनामध्ये असेल ना, तर कुठलीही गोष्ट साध्यही होऊ शकते. आता तुम्ही बघू शकता, की माझी ही जी काही फ्लॉवरसारखे मी काढले छान डिझाईन. तर कशी वाटली? कलर कॉम्बिनेशन छान झालं का? किंवा आता ही मी काढलेली रांगोळी छान दिसते. आता हा जो काही B700चा ग्लू आहे, हा ॲक्चुअली क्राफ्टसाठी वापरलं जातं किंवा अरी वर्कमध्ये वापरलं जातं. मग मला वाटलं ग्लू गननं मला थोडं हार्ड जाईल, म्हटलं तो यूज करू, पण त्याची काही गरज पडली नाही. तर अशा प्रकारे माझं छानशी डिझाईन रेडी झाली. आता हे जे मी कट का करते, हे मला आधीच कट करायचं होतं, पण ते माझ्या काही लक्षात आलं नाही. हा जो काही कॅनव्हास पेपर आहे ना, हा आधीच आपण त्या डिझाईनच्या शेपनुसार आपण कट करून घ्यायचा आणि नंतर त्याच्यावर उलन आपण स्टिक करायची असते. परंतु ते माझ्या डोक्यातून गेलं होतं. मग मी नंतर केलं. तर बघू शकता की ते छान झालं. कलर कॉम्बिनेशन कसं झालं, हे छान आपण देव्हाऱ्यासमोर ठेवू शकतो किंवा दिवा असतो ना, त्याच्या खाली सुद्धा ठेवू शकतो. तर छान वाटतं डिझाईन नाही का?